हॅलो, नमस्ते सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. एका संध्याकाळी कनूच्या काय डोक्यात आलं, पण ती म्हणाली, मम्मा उद्या सकाळी मला ना टिफिनला काहीतरी स्पेशल डिश हवी आहे. आणि मग काय मी ठरवलं, मस्त पनीरचा रोल बनवून द्यावा. तर कनूला पनीरचा टाको खूप आवडतो. काही नाही, विशेष फरक नसतो, फक्त आकारात फरक असतो. स्टफिंग मात्र एकच होतं. मग काय, त्याच रात्री मी पनीर मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. सर्व व्हेजिटेबल्स कट करून ठेवून दिल्या. आणि हे बघा, पनीरमध्ये मी आता मॅरिनेट करण्यासाठी सर्व पावडर्ड मसाले जसे की लाल मिरची पावडर, हळद पावडर, कसुरी मेथी, होममेड गरम मसाला सगळं काही ॲड केलं. त्यानंतर व्यवस्थित पनीर मिक्स करून घेतलं आणि काही व्हेजिटेबल्स उभ्या उभ्या कट करून घेतल्या होत्या. इथे सिमला मिर्च, कांदा, टोमॅटो मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलं होतं. आणि मग ही सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली, कारण सकाळी उठून एवढी सगळी तयारी करणं तर शक्य नसतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आलं, अरे आपण दही आणि अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायचं विसरलो आहे. मग काय, करण्याच्या जस्ट अगोदर 1 टेबलस्पून दही आणि 1 मोठा चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये ॲड केली आणि सगळं काही पुन्हा करून घेतलं मिक्स मिक्स मिक्स. आणि त्यानंतर एका पॅनवर मी तेल गरम करून घेतलं. अगदी थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं पनीर ॲड केलं आणि पनीर अगदी व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, दही जे आहे ना त्याला जरा पाणी सुटतं, त्यामुळे मग जरा असं हाय फ्लेमवरच आपल्याला हे करायचं आहे आणि सतत ते खाली लागू नये, जळू नये, करपू नये म्हणून लक्ष द्यायचं आणि हलवत राहायचं. पनीर जरा हलक्या हातानेच हलवायला लागतं, कारण पनीरचे मी हे छोटे छोटे क्यूब्स केले होते आणि ते तुटण्याची शक्यता होती, त्यामुळे मी हलक्या हातानेच हलवलं होतं. मग पनीर एक साईडला करून मी कांदा, सिमला मिर्च, टोमॅटो हे सगळं कट करून जे घेतलं होतं ते पॅनवर ॲड केलं. थोडंसं मीठ टाकून ते सगळं मी व्यवस्थित फ्राय करून घेतलं. आणि पनीरमधील दह्यामुळे जे पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण आटेपर्यंत मी पनीरला पॅनवरच राहू दिलं. आणि मग सगळं पाणी आटल्यानंतर मात्र मी पनीर पॅनवरून सेपरेट एका बोलमध्ये ट्रान्सफर केलं. आणि नंतर मी हे व्हेजिटेबल्स छान व्यवस्थित मीठ टाकून परतवून घेतल्या. आणि इतका झकास बनतो ना हा तवा पनीर रोल, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा रोल खूप आवडतो. मग बघा, हाय फ्लेमवर मी हे व्हेजिटेबल्सही व्यवस्थित परतवून घेतल्या. नंतर त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली. व्हेजिटेबल्स हाय फ्लेमवर ह्यासाठी परतवून घ्यायचेत की आपल्याला जरा रोलमध्ये क्रंचीज हवे आहेत. व्हेजिटेबल्स छान परतले गेल्यानंतर मग पनीरच्या बोलमध्ये मी ॲड केलं आणि हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. अगदी सोपं आहे बघा हे सगळं. तवा पनीर रोल तर बनवायला अगदी सोपं आहे. खूप सोपी रेसिपी आहे. फक्त पनीर मॅरिनेट करून फ्राय करायचं आणि व्हेजिटेबल्स फ्राय करायचे आणि खूपच झटपट बनतो आणि सर्वांचा खूप फेवरेट आहे. तर बघा, मग मी कनूला सकाळी उठून छान टिफिनसाठी हा पनीरचा टाको बनवून दिला. त्यासाठी हिला केचप आवडत नाही, त्यामुळे केचप कमी आणि मेयो जास्त लावलं. आणि पनीरचं हे जे आपण स्टफिंग तयार केलं होतं ते ह्यामध्ये ॲड केलं. आणि ही गव्हाची पोळी आहे. काही मैद्याचा वगैरे रोल बनवण्याची गरज नाही. गव्हाच्याच पोळीचा एकदम मस्त बनतो हा रोल. आणि मग मी तिला ह्या ट्रायंगल शेपमध्ये हा टाको बनवून दिला आणि मस्त साजूक तूप लावून कुरकुरीत भाजून घेतला. आणि साऊला काही मेयो आवडत नाही, त्यामुळे मी तिच्यासाठी केचप जास्त लावून मेयो अगदी थोडासा लावला आणि मग साऊसाठी मी रोल बनवून दिला. कनू मात्र भयानक खुश होती की मम्माने सकाळी सकाळी मला इतका छान टिफिन बनवून दिला. तुम्ही सुद्धा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की करा आणि घरातील सर्व मोठ्या मंडळींना सुद्धा हा रोल खूपच आवडतो. सगळ्यांसाठीच ही रेसिपी ट्राय करा. आणि मग मी साऊसाठी हा रोल बनवला. हे पनीरचं स्टफिंग आणि एकदमच झकास बनला होता हा रोल. मस्त
मस्त सगळ्यांनी हा रोल एन्जॉय केला आणि मला मात्र ब्राऊन ब्रेडचं सँडविच बनवून खायचं होतं. मग मी ब्राऊन ब्रेडला केचप मेयो ॲड केलं आणि पनीरचं स्टफिंग ॲड केलं आणि मस्त माझ्यासाठी कुरकुरीत सँडविच बनवून रेडी होतं. आणि बघा, ह्या एकाच स्टफिंगपासून मी पनीरचा टाको बनवला, त्यानंतर पनीरचा रोल बनवला आणि मला मात्र सँडविच खावं वाटलं म्हणून हेच स्टफिंग मी ब्राऊन ब्रेडमध्ये ॲड केलं आणि मग मी माझ्यासाठी मस्त कुरकुरीत सँडविच बनवलं. सँडविचसुद्धा मी साजूक तूप लावून छान भाजून घेतलं आणि एकच नंबर बनलं होतं हे सगळं. तुम्ही सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चुका देखील मला सांगितल्या ना तरीसुद्धा मला खूप आनंद होतो. किंवा ह्या रेसिपीमध्ये मी काही बदल करू शकते का किंवा एक्स्ट्रा काही ॲड करू शकते का, तर तुमच्याकडे ही वेगळी काही पद्धत असेल तर मला नक्की कळवत जा. सर्वांनी चॅनलला लाईक करा, मित्रमंडळींसोबत शेअर करा, छान छान खा, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.